राज्यामध्ये मराठी सक्तीसाठी आंदोलन करण्यात येत आहे, तर याबाबत आपल्या संघटनेचं काय मत आहे? आज ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये परप्रांतीयाचे लोंढे वाढत आहेत आणि त्यामध्ये काही मुजोर परप्रांतीय मराठी भाषेचा अवमान करून मुजोरी करत मराठी बोलणार नाही, मराठी शिकणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य करणारे परप्रांतीय राजकारणी असो की परप्रांतीय वास्तविक मुंबईत वास्तव्य करणारे नागरिक असो, यांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मराठी ही तुम्हाला आलीच पाहिजे. तुम्ही मराठी शिकायचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण की आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची भाषा आपल्याला असणं अवगत असणं गरजेचं आहे. राहिला विषय आज मुंबईमध्ये मराठी संघर्ष समितीचा जो मोर्चा निघाला, त्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारून पोलिसांनी सर्वात मोठी घोडचूक केलेली आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहे. त्या मोर्चामध्ये 6वीतील एक चिमुकला छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून त्या मोर्चामध्ये घोड्यावर बसून आला होता. त्या चिमुकल्याला मुजोर पोलीस अधिकाऱ्यांनी तुला घोड्यात सगट अटक करू अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. त्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा, अन्यथा या राज्यामध्ये येत्या काळामध्ये सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल. आणि या सर्व घटनेचा धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने मी तीव्र शब्दात निषेध करतो. गणेश उगले पाटील, संस्थापक अध्यक्ष, धर्मवीर छावा. धन्यवाद.